सन्मान्य सदस्यांचं स्वागत करतो आजच्या मीटिंग मध्ये. सन्माननीय अध्यक्ष आयुक्त, सन्मान्य सर्व अधिकारी, सर्व सदस्य, पत्रकार बंधू, सचिव मॅडम यांचं मनापासून आजच्या मीटिंग मध्ये स्वागत करून आजच्या मीटिंगला सुरुवात करतो. विषय क्रमांक 1, आपणा सर्व सदस्यांच्या संमतीने 16/3/2024 रोजी भरलेल्या सभेच्या एकत्रित स्वाक्षरी करीत आहे. करीत आहे म्हणजे कोणाचा प्रॉब्लेम असेल तर सांगावं लागतं ना. सगळ्यांची संमत आहे, कारण सगळ्या लाडक्या बहिणी म्हणजे लाडक्या आवाज क्लिअर नाही. आवाज क्लिअर आहे. आवाज क्लिअर आज विषय पुकारण्यापूर्वी तातडीचा विषय, आज या ठिकाणी तातडीचा विषय सांगतो. तातडीचा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संमतीनुसार घेत आहे. विषय क्रमांक 9. सर्वांमध्ये तातडीच्या विषयाला मंजुरी घेत असताना विषय क्रमांक 2 या ठिकाणी आरोग्य विभागातील गणेश नगर चिंपाडा येथील केंद्रीय घनकचरा व सांडपाणी सामग्री यांच्या वापराद्वारे 5 टन क्षमतेच्या बायोगॅस व 300 युनिट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या सर्व समावेश देखभाल व दुरुस्ती पंचवार्षिक कंत्राटाबाबत हा विषय या ठिकाणी गेल्या वेळेला आपण स्थगित केला होता. ही माहिती काही मागितली पाहिजे, माहितीसाठी केलं होतं. पण हा विषय अजून एक पुढच्या मीटिंग पर्यंत आपण विषय क्रमांक 2 नवी मुंबई महानगरपालिका विषय क्रमांक 3 नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांकरता प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्याबाबत हा विषय केला होता. त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती सर्व सदस्यांना देण्यात येईल. सन्माननीय सभापती महोदय आणि सर्व सन्माननीय सदस्य, आजच्या सभेमध्ये सदरचा विषय स्थगित ठेवण्यात आला होता. त्याची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येते. आपण ही जी प्रयोगशाळा साहित्य खरेदी करत आहोत ती सध्या प्राथमिक शाळेकरता करत आहोत. आपल्या माध्यमिकच्या 9वी 10वीच्या ज्या 23 प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी कुठलीच प्रयोगशाळेचा वर्गखोली आहे, मात्र इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत वर्गखोली ही जागेअभावी आपल्याकडे सर्व ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळे हे साहित्य जे आहे ते आपण एका ठिकाणी कपाटामध्ये ठेवण्यात येतं, पण जसजसे याचे वर्ग म्हणजे प्रयोग घेतले जातात. आता याच्यामध्ये सर लिटमस पेपरचा प्रयोग असेल, लिटमस पेपरचा प्रयोग असेल, असे छोटे छोटे जे प्रयोग आहेत ते 5वी ते 8वी या वर्गांकरताच आहेत. 6वी 7वी 8वी किंवा वनस्पती शास्त्राचा प्रयोग असेल, असे प्रयोग जे आहेत ते घेण्यासाठी ते साहित्य कपाटातून वर्गखोलीत घेऊन जातात आणि त्या ठिकाणी याचे प्रयोग घेतले जातात. आपल्याकडे जागेअभावी वर्गखोली स्वतंत्र 1ली ते 8वी साठी नाही. आणि हे सगळे मी डिटेल्स बनवलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये. 2023ला काही शाळांनी प्रयोगशाळा साहित्य खरेदी केलेलं होतं. तत्पूर्वी कोविडच्या आधी म्हणजे आपल्या स्तरावरनं आतापर्यंत 1ली ते 8वी या वर्गासाठी प्रयोगशाळा साहित्य देण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याची इन्व्हेंटरी नाहीये. 9वी 10वी करता प्रयोगशाळा साहित्य यापूर्वी खरेदी करण्यात आलं होतं. माहिती पाहिजे होती की काय काय साहित्य आहे, काय काय किमतीचं साहित्य कुठल्या शाळेसाठी आहे, मागे आपण ते कितल्या वर्षी ती साहित्य विकत घेतलं होतं आणि कितवीच्या वर्गाला ते साहित्य उपयोगात येतं
अशा प्रकारची माहिती आम्हाला पाहिजे. सन्माननीय सभापती महोदय, सदरचं साहित्य जे आहे ते 6वी ते 8वी या वर्गाकरता खरेदी केलं जातं आणि याची साहित्याची यादी जी आहे ती साहित्याची यादी मीटिंग संपेपर्यंत कार्यालयात लगेच मी ते सभागृहात सर्व सदस्यांना उपलब्ध करून देते. मीटिंग संपणार येस मॅम, मी लगेच मागवून घेते आणि ही साहित्याची यादी जी आहे ती सभागृहात उपलब्ध करून देते. कृपया मंजूर करावं. मागणी शिक्षकांचीच आलेली आहे. शिक्षकांचीच मागणी आलेली आहे. मी साहित्याची यादी या ठिकाणी आपण शाळेच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं प्रत्येक सदस्य सभागृह असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्यांच्या अजून बुद्धिमत्तेमध्ये भर पडावी या संदर्भामध्ये आपण प्रयोगशाळा 1ली ते 8वी पर्यंतच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण करत आहोत आणि या सर्व गोष्टीचा विचार करता हा आजचा विषय क्रमांक 2 जो आहे तो आपण या ठिकाणी सर्वांमध्ये मंजूर करत आहे. मंजूर झाला ते जाहीर करतो. विषय क्रमांक 3 4 विषय क्रमांक 4 सीबीडी सेक्टर 15 व अ येथे नवीन मुख्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे अंतर्गत सजावट करण्याचे एकत्रित निविदा करण्यासाठी मंजुरी मिळण्याबाबत. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त सर, सन्माननीय सचिव मॅडम, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि सर्व सन्माननीय सदस्य. प्रथम तर माझा याच्यावरच आक्षेप आहे सभापती महोदय, मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही हा प्रस्ताव पाठवता जे आधीचे आपल्याला आले इतिवृत्त वगैरे ते सगळे मोठे अक्षर आहे. हा बघा, हा वाचता तरी येतोय का आपल्याला प्रस्ताव? अक्षरशः मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं होतं की जे प्रस्ताव येतात हे सगळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रस्ताव आहेत आपले आणि जो आपण या प्रस्ताव आणले जातात तो जनतेच्या पैशातनं टॅक्स पेअर आपल्याला ते करतात आणि ते आपण वाचणं आपल्याला साहजिक आहे. आपण स्थायी समितीचे सदस्य आहोत आणि सदस्य असल्यामुळे हे वाचून आपल्याला याच्यावर क्युरियस ते आपण काढतोय. तर तुम्ही सांगा आता हे वाचता येते का आपल्याला? बघा, आता आम्ही ह्याच्यातला हा प्रस्ताव आहे, मला तर मी तर पहिल्यांदा सांगते की सन्माननीय जे अधिकारी आहेत त्यांनी हा मला संपूर्ण प्रस्ताव वाचून दाखवा आणि मी त्याच्यानंतर मग प्रश्न विचारते. वाचू दे त्यांना आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारूया. कारण आम्ही अक्षरशः मोबाईल मध्ये फोटो घेऊन मोठं करून आपण ते वाचतोय साहेब. मागच्या वेळेस पण सांगितलेलं होतं आपण. सन्माननीय अध्यक्ष महोदय, बोला, तुम्ही बोला ना. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सचिव महोदय, झेरॉक्समध्ये मॅग्निफिकेशन पण विषय प्रिंटिंग करताना ते जो स्कॅन केलेला तो मॅग्निफाय करण्याचा केला ना, मॅग्निफाय होऊन जाईल किंवा मग वर्ड फाईल मागवा ना, वर्ड फाईल मागून घ्या. सन्माननीय सभापती मी परत एकदा नोंद होते आणि माझ्या स्टाफला त्यांनी वर्ड फाईल मध्ये जसं सभागृह नेत्यांनी सुचवलंय याच्या पुढे नक्की तेच आमच्या सन्माननीय सदस्यांची कदर तर ठेवा तुम्ही आणि दरवेळेस बोलायचं का मग असं? याच्या पुढे असं होता कामा नये. आपण डिजिटायझेशनकडे झालो. पुढे पूर्ण सदस्यांना चांगल्या फॉर्म मध्ये आपला हा विषय सर्व पत्रिका मिळेल याची खबरदारी सचिवांच्या माध्यमातून होईल. लवकरच सगळ्यांना टॅबवरच आपल्याला पेपरलेस कारोबार करायचा झाला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सचिव मॅडम, सन्माननीय सदस्य, हा प्रस्तावाबद्दल अंतर्भूत ज्या बाबी विचारलेल्या तर सर्वप्रथम मी आपल्याला सादर करू इच्छितो की माननीय शहरापर्यंत अनुपस्थिती आहे. हा विषय त्यांचा आहे, परंतु त्याची जी माहिती आहे ती पाठवण्यात आलेली आहे. तर त्या माहितीच्या आधारे आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रस्ताव याच्यामध्ये 2 भाग अंतर्भूत आहेत. स्थापत्य कामे आहेत 14,33 लाख, विद्युत विषयक कामे आहेत 5,09 लाख, अशी एकूण रक्कम 19,43 लाखाची आहे. ह्यात अंतर्भूत ज्या बाबी आहेत त्या सिव्हिल वर्क आहे, फ्लोर वर्क्स आहे, फॉल सिलिंग वर्क्स आहे, वॉल पॅनलिंग अँड पार्टिशन्स वर्क आहे, त्याच्यानंतर डोर दरवाजे पेंटिंग, फर्निचरचे कामं, त्याच्यानंतर ऑफिस चेअर्स अँड टेबल्स, फायर फायटिंग वर्क्स,
फायर अलार्म सिस्टम जे आपल्याला मॅन्डेटरी आहे, ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम, प्लंबिंग वर्क आणि इलेक्ट्रिकल वर्क मध्ये इलेक्ट्रिकलचे सगळे विद्युत जे आपण साहित्य बसवतो ते आहेत. डाटा व्हॉइस टीव्ही वर्क, त्याच्यानंतर पब्लिक ऍड्रेस सिस्टम जे समजा अनाउन्समेंट केली तर सर्व गोष्टी आपल्याला त्याद्वारे सेंट्रलाइज करून सांगता येतात. सीसीटीव्ही सिस्टम वर्क आणि BMSS वर्क असे ह्या कामाचा समावेश आहे. या कामाला वास्तुविशारद मिस्टर इथेन शेट्टी आणि असोसिएट यांनी डिझाईन केलेल्या पहिल्या माळावर आपल्या, आणि याची जी ही फेरनिविदा सूचना देखील याची मागवण्यात आली होती. आणि ह्या कामाची जी प्रशासकीय हा? हो हो हो. सभापती महोदय, सन्माननीय अधिकाऱ्यांचा सांगण्याचा उद्देश हाच हो. आहे की आपल्याला पहिल्या माळ्यावर नियोजन करायचं आहे हे सगळं, बरोबर ना? हो. आधी तुम्ही म्हणजे जो स्थापत्य विभाग स्थापत्य काम आहे तिथे मोकळं हे आहे. ते मोकळे आहे. हा हा हा. मग ह्याच्यामध्ये आता बघा 25/1/2023 रोजी तुम्ही हे केलेलं होतं, प्रशासकीय मंजुरीसाठी प्राप्त आहे असं सांगितलं, आणि नंतर परत तिथे तुम्ही फेरनिविदा करून ते तिथे उल्लेख केलेला आहे. तर मग तुम्ही आता समजा 2.5 वर्षाचा काळ लोटला, बरोबर, आणि तेव्हा आपण का केलं नाही आणि आता मंजुरीसाठी तुम्ही आणलेलं आहे. बरं, आता जो तुम्ही स्टाफ बसवणार आहे आता इथे, तर ते पहिलं जे आहे जो स्टाफ आता तुम्ही इकडे आणणार आहे, मग त्याच्यासाठी तिकडे काय प्रोव्हिजन केलेली आहे? आता तुम्ही इथे दिलेलं ना, म्हणते ना, मला स्पष्ट वाचता नाही येत आहे. समाज विकास विभाग, जनसंपर्क विभाग, उद्यान विभाग, मालमत्ता कर विभाग, LBT विभाग, बरोबर ना, हे यांत्रिकी विभाग, हे सगळं तुम्ही आता आपल्याकडे आहे ते जागा आहे आपल्याकडे. हा, जागा बरोबर. आहे. मग त्याचे जे आता आहे त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे? मग त्यांना जर इथे पहिल्या माळावर तुम्ही हे केल्यानंतर नाही, शेवटी मॅडम ते भविष्य काळात तर लागणार होते ना. आज उद्या त्याची ह्या डिपार्टमेंटला सेट कायमचं करायसाठी आता हा कालावधी होता तेव्हा तुम्हाला कळलं नाही, आणि आता बघा, आता परत तुम्ही आता करताय ते, आणि त्याच्यानंतर पैसे वाढले. मग जनतेचे पैसे कशाला तुम्ही वाया घालवताय? जनता आपल्याला काय पैसा देते? आता याच्यानंतर किंमत पण वाढली नाही. आपण जर आता जर तुम्ही मंजुरीसाठी पाठवलं, आता मंजुरी घेणार, परत नंतर त्याचे 3 वर्ष DSR मॅडम, आपले 2 वर्ष DSR काय वाढलेलं नाही त्याच्यामध्ये. DSR तोच आहे आपला 23-24 DSR. याच्या पुढेच्या प्रस्ताव आलेले पाहिजे साहेब. हा, त्याची काळजी घ्या. सामान्य पाटीलताई, तुम्ही आमच्या मोठ्या बहिणीवर खऱ्या अर्थाने आता आपण प्रशासनाच्या कालावधीमधून आपण बाहेर आलो. आपण आपल्या या नवी मुंबई महापालिकेमध्ये सभागृह नेते साहेबांनी प्रत्येक डिपार्टमेंट हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरळीत चालण्याकरता एक चांगल्या दिशेने आपण चाललो आहोत. तर त्याचाच एक भाग म्हणून हा आपण विषय आणलेला आहे. आणि आपण सभागृह नेते साहेब नक्कीच या नवी मुंबई शहरासाठी चांगल्या महत्वाचे निर्णय घेतात आणि वाढवू शकतात, बरोबर आहे. आणि वेळ घेणं पण शेवटी हे काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं हा आपल्याला अतिशय महत्वाचा विषय क्रमांक 4 हा आम्ही सर्वांमध्ये मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 5, आरोग्य विभागातील सेक्टर 4 येथील कंडोनियम अंतर्गत जुन्या मलनिर्माण वाहिन्या बदलून नवीन मलनिर्माण वाहिन्या टाकण्याबाबत सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व सदस्य. आता हे जे ऐरोली विभागामध्ये 2 प्रस्ताव साहेब आहेत, प्रस्ताव क्रमांक 5 आणि 6, हे कंडोनियम अंतर्गत मलनिसारण वाहिन्या बदलून नवीन मलनिसारण वाहिन्या टाकल्या. 3 प्रस्ताव आहेत. मला एक सांगा, हे कुठल्या आधारे आता आपल्यापर्यंत पोहोचले? याच्यासाठी काय काय कागदपत्र त्यांनी जमा केले? आपण जर महापालिकेमध्ये, महासभेमध्ये जर आपण प्रस्ताव घेतला, ठराव मंजूर केला, आपण हमीपत्र कॅन्सल केलं, मग आता हे हमीपत्र देऊन त्यांचे जर टेंडरला हे सगळे जर प्रोसिजर आली, मग आमच्या कोपरखिरणा विभागाची कधी येणार? कारण आमचा कोपरखिरणा विभाग हा संपूर्ण कंडोनियमचा आहे. मला पण बोलायचं.
कॉन्डोमिनियम अंतर्गत ज्या आपण या एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, जुन्या मलवाहिन्या आणि जलवाहिन्या याचा बदलण्याचा जो प्रस्ताव आणलेला आहे, जर सन्मान्य सदस्यांनी मागणी केली तर त्याप्रमाणे आपण पाठवण्यात येईल आज. कंडिशन कसं हा, त्याच्या कंडिशन मध्ये मागे महासभेने आपलं 2 एप्रिल 2026 रोजी सभेमध्ये विषय क्रमांक 283 ठराव क्रमांक 53 अन्वये ज्या मंजूर शर्ती होत्या त्याच्यामध्ये हमीपत्र घेणे किंवा तत्समाफी अशा प्रकारचे त्यांच्याकडून 50 पेजेसचं ते अग्रीमेंट मी यांना देतो. तर त्यामध्ये जे उल्लेख आहे ते अग्रीमेंट घेऊन आपण त्यांचे राहिलेले प्रस्ताव ते पाठवण्यात येते. कॅन्सल केलं ना महासभेमध्ये. आता घ्यायला लागेल. तसंच हा जो हे जे प्रस्ताव आहे, तो या बाबतीत सर्वात मोठा निर्णय कोणाचा? सभागृहाचा आहे. सभागृह निर्णय घेतला. मला हो सर. नाही, सर याचा खुलासा करावा. मी पत्र ऐकून सभापती साहेब, परवाच्या दिवशी पाणी याच्यात साहेब एक GR आहे आपला शासन निर्णय 24/11/2025 फायदा नुसार. मोठा की GR मोठा? GR म्हणजे कायद्यानुसार फायदा मोठा GR. की GR मोठा? कायद्याने कायद्याने तो GR कायद्याने नाही. GR कायद्याने आलाय. GR कायद्याने आलेला आहे. ते दोन हा शासनाचा GR आहे तो. GR कायद्याने आला केलं. GR शासन निर्णय जो घेतलेला आहे कायद्याने आलाय का नाही? आता वाचता येतं तुम्हाला. फायदा मोठा का GR मोठा? कायदा मोठा आहे. कायद्यामध्ये तथ्य असते की आपल्याला पावत असते. माहित नाही. महापालिकेचा जो ठराव केला कायद्याच्या तरतुदीनुसार केला. तपासून सभापती महोदय, परवा माननीय सभापती महोदय व सर्व सदस्य, आपल्या सदस्यांच्या भावना घेता त्याप्रमाणे आपण प्रस्ताव तयार करावे आणि त्याच्यावरती तपासून कारवाई करू. सभापती महोदय, ह्या आपल्या अधिकाऱ्यांनी आपण जो महासभेमध्ये ठराव हमीपत्राचा कॅन्सल केलेला घेतला होता त्याची प्रत शासनाला मंजुरीसाठी पाठवले. कारण परवा जेव्हा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण समितीची बैठक झाली त्यामध्ये त्यांनी उत्तरं दिली की आम्ही शासनाकडे पाठवले सर्व. मग मला एक सांगा की एकीकडे तुम्ही या संदर्भात सर्व सदस्य आपण जे सांगतात त्याप्रमाणे ते सर्व तपासून घेण्यात येईल, सर्व चेक करण्यात येईल आणि आपण जो यामध्ये सांगताय त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल. सन्मान्य उपायुक्त साहेब, या ठिकाणी सभागृहाने ज्या वेळेला निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सोसायटीच्या माध्यमातून ते लेटर देऊ नका, त्यांचे हमीपत्र घेऊ नका. आपण हमीपत्र न घेता सगळ्यांचे प्रस्ताव आपल्या सर्व नवीन सदस्यांनी सुरू ज्या पब्लिक आणि जो निर्णय होईल तो नंतर होईल. आता सगळ्यांचा प्रस्ताव घ्या. सगळ्यांची कामं पण सभापती महोदय काम जरी पास झालं, काम जरी तुम्ही इकडनं सगळी प्रोसेस झाली तरी आम्ही पत्र न दिल्यामुळे पण अडून राहते ना. मग त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला योग्य निर्णय द्यावा. प्रस्ताव तयार करावा लागतो. सगळ्यांनी प्रस्ताव तयार करावा. हा, सन्मानित सभापती साहेब, आमच्या नेरूळ मध्ये LIG जो राष्ट्रीय जाती आहे आमचं एक पण पहिलं अजून तयार नाही केलं. ते एकच
आपण कायद्याची तरतुदीनुसार आपण केलेलं आहे. महासभेच्या ठरावानुसार आमच्या सर्वांचे जो करायला पाहिजे. तर आदेश करत प्रस्ताव तयार करण्याचे या बाबतीत शासनाकडे आपण कळवलेलं आहे, परंतु तिथपर्यंत आपण आपले प्रस्ताव आणि प्रस्ताव आपण बनवून घेऊ त्याचे. मी आजच सांगतो सगळ्यांचे जे काय कायद्याने जरा काम करा, कायद्याने काम करा जरा. हो कायद्याने पाठवतो मला समजत नाही. हा आता आम्ही विहीला जो विचारलं तर आम्ही तुमचं नाव घेतो. वाटतो मला एक 6-7 दिवस झाले. उपायुक्त आदेश करतो तुम्हाला. हा त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तर आमचा जो नेरूळचा जो प्रभाग क्रमांक 21 जो LIG जो कॉलनी आहे, सर्व सदस्यांना सन्माननीय सभापती महोदय व सर्व सदस्य, मकसद आहे याच्यामध्ये महापालिकेच्या आपल्या महासभेच्या ठरावाप्रमाणे तिथे ठराव झालेला आहे, त्यानुसार आपण सगळे प्रस्ताव आता तयार करावे. ठीक आहे. याच्या सगळ्या सर्व बाबी तपासून सर्व सदस्यांना खऱ्या अर्थाने प्रत्येकाची जी समस्या आहे आणि संदर्भ अंतर्गत जिल्हा ते सिद्धरीपर्यंत जे काय असतील तर सर्व प्रस्ताव लवकरात लवकर येतील अशी कारवाई करण्यात यावी. विषय क्रमांक 5, 6 आणि 7 हा एकही असल्यामुळं मी तिन्ही विषय या ठिकाणी मांडत आहे. विषय तिन्ही 7 पर्यंत मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 8 महसूल विभागातील रबाले भीमनगर येथील गणेश मंदिरापासून गटर व पदपथची सुधारणा करण्याबाबतचा विषय क्रमांक 8 आहे. 8 मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 9 सन्मान्य सभागृह नेते या ठिकाणी सूचना मांडतील. सन्माननीय सभाध्यक्ष, आपल्या काही दिवसापासून महापालिकेमध्ये बजेट हेड मायनस मध्ये आहे, बजेट नाही आणि यामुळे काही बिलं देखील थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे याविषयी स्थायी समितीने निर्णय घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण कार्यादेश दिलेले प्रशासकीय वित्तीय मान्यते प्रक्रियेतील कामाचा तपशील पुनर्नियोजन करण्याचा प्रस्ताव मी या सभेपुढे मांडतो. अनुमोदन द्या, म्हणून परत बोलतो. सन्मान्य सभागृह सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सभागृह जो सांगितलेल्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. या ठिकाणी मागील 5 वर्षात आपण ऐकत होतो की बजेट मायनस आहे, बजेट मायनस आहे. या ठिकाणी काही स्पिल ओव्हर जे झालेलं आहे, प्रशासकीय मंजुरी मागची आहे, टेंडर मागचं आहे, पण बिलं आता यावर्षी अदा करण्यात येत आहे. त्यामुळे बिल अदा करत असताना जो हेड वापरला जातो त्या हेडमध्ये तरतूद त्या ठिकाणी अवेलेबल नाही. काही मी न्यूज बातम्यांमध्ये ऐकलं की दिवाळखोरीला गेले की काय, तशी दिवाळखोरीला गेली नाही, पण आपल्या बंधन आहेत की ज्या ठिकाणी हेड नाही तर तो आपण पैसा खर्च करू शकत नाही. आपला पैसा आहे, हेड आहे, तरतूद आहे, फक्त ती हेडची देवाणघेवाण आपल्याला त्या ठिकाणी करायला लागेल. मी आपल्या माध्यमातून आपले जे कॅपोस आहेत त्यांना विचारू इच्छितो की अशा प्रकारची जी समस्या आहे त्याची माहिती एक विस्तृत जरा सभागृहाला देण्यात येईल. मला कॅपोस द्या माहिती. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सभागृह वरिष्ठ, सन्माननीय सदस्य, काही आमच्याकडे काही प्रस्ताव प्राप्त झाले.
काही प्रशासकीयचे होते, काही वित्तीयचे होते आणि काही देयकं पण होती. पण मग त्याच्यामध्ये त्या हेडला तरतूद नसल्याचं निदर्शनास आल्यामुळं आम्ही ते प्रस्ताव डिपार्टमेंटला संबंधित परत केलेले आहेत आणि सर्व डिपार्टमेंटला पत्र पण आम्ही दिलेलं आहे, त्याचं फॉर्मॅट पण दिलंय की नेमकं दायित्व महापालिकेचं किती आहे आणि आता तरतूद उपलब्ध किती आहे आणि आपल्याला तरतुदीची अजून काही काही हेडमध्ये आवश्यकता आहे का. तर त्यातले बरेचसे काही जे प्रस्ताव परत केले त्याच्यासाठी काही आवश्यक कामं आपल्याला हाती घ्यावी लागणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काही हेडमध्ये तरतूद जास्त शिल्लक आहे, काही हेडमध्ये कमी पडते. तर मग आपल्याला ज्या हेडमध्ये तरतूद शिल्लक आहे ती इकडे वळवून आपल्याला ते हे करावं लागेल. ही एक रुटीन प्रक्रिया आहे. ऍक्टमध्ये आपल्या प्रोव्हिजन आहे पुनर्विनियोजन करण्याची. पूर्वी रुटीन प्रक्रिया आयुक्तांकडून व्हायची. ती आता तो अधिकार स्थायी समितीचा आहे. त्यामुळे आता ही रुटीन प्रक्रिया स्थायी समिती करत आहे. त्यामुळे आपण एक काम करा अध्यक्षामध्ये की आपल्या माध्यमातून जी निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि बिलं जे थांबलेले आहेत त्याचा एक तपशील द्या आणि हेड किती शिल्लक आहे. त्याचबरोबर यापुढे येणारी प्रत्येक निविदा या स्थायी समितीला मंजुरीसाठी तेव्हा या वर्षी किती खर्च होणार आहे, पुढच्या वर्षी किती खर्च होणार आहे, तिसऱ्या वर्षी किती खर्च होणार आहे, किती अमाऊंट तिकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा विनियोजन म्हणजे शेवटी सुधारित बजेट नाही, आपण रुटीन प्रोसेस मध्येच आपलं बजेट सुधारित करतोय, त्या प्रोसेस मधूनच जायला हवं त्या दृष्टीने केलं पाहिजे. अध्यक्षमध्ये आपण हा विषय माहिती येऊ द्या आणि त्यानंतर आपण बजेट हेड काय बोलतात त्याला रिलोकेशन काय रिअप्रोप्रिएशन करण्याचा निर्णय आपल्याला घ्यायला लागेल. नाही की एखादा निधी रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी ठेवला पण आपला 300 कोटी आहे, 50 कोटी एका हेडमध्ये जिथून खर्च नाही झाला तो आपण हलवून आपल्याला एका हेडमध्ये करायला. येस आता कॅफो आणि याला बंधन आहेत की जेवढा हेडमध्ये आहे तेवढीच अमाऊंट स्पेंड करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला ती मंजुरी द्यावी लागेल. आपल्याला तो विनियोजन करायला लागेल, रिअप्रोप्रिएशन करायला लागेल आणि सभागृहाची देखील मंजुरी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्याला. मला वाटतं 1 महिना जे हेड मायनस मध्ये गेले त्याची बिलं थांबतील. पण ही प्रोसेस आपण ही प्रक्रिया आहे ना आपण जेव्हा निविदा देतो त्याच टायमाला आपण केली पाहिजे. यावर्षी किती बजेट त्या कामासाठी ठेवलं पाहिजे, पुढच्या वर्षी जर जात असेल तर महासभेची पुन्हा मंजुरी घ्यायला लागेल आपल्याला. तर ती प्रोसेस आपल्याला प्रत्येक ठराव जो येतो कोणाकडून आयुक्तांकडून जो निविदेचा विषय येतो यावर्षी किती, पुढच्या वर्षी किती, गरज पडलं त्याच्या पुढच्या वर्षी किती, येस की किती अमाऊंट आहे ते असणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने ऍक्च्युली कराराची कॉपी द्यायला पाहिजे कारण की आपण कराराला मंजुरी देऊ, कराराकडूनच मंजुरी देऊ कराराला. त्यामुळे कराराची कॉपी ही सभागृहापुढे असली पाहिजे. त्यामुळे हा विषय आपण माहिती तुम्ही द्या की कुठली कुठली तुम्हाला हेडचं कमतरता कुठल्या हेडमध्ये राहिलेली आहे आणि जे आपण वकडो दिलेले आहे मग तिथे तुम्हाला किती अतिरिक्त हेडमध्ये अमाऊंट लागेल ते एक माहिती द्या आणि मग तेव्हा आपण विनियोजनचा प्रस्ताव तेव्हा पारित करू आणि सभागृहाच्या मंजुरीवर पाठवू. आणि सभापती महोदय आम्ही सर्व विभागांना पत्र दिले. आता त्यांचं इंटरनल वर्किंग करून त्या डिपार्टमेंट कडून प्रत्येक विभागाचा आवश्यकतेनुसार वेगळा प्रस्ताव बनेल. सगळं काही एकत्र पण होणार नाही पण जसं आवश्यकता असेल तसं आपण म्हणजे बाजारात माहिती अशी गेले की आपण दिवाळ केले नाही तशा प्रकारचं चित्र नाहीये. हे काय दिलं थांबली ना ते कसा बोलत दिलं नाही आली पैसे नाही आले पण त्यांचं देखील काम दिले नको व्हायला, काम त्यांचं काम थांबवायला नको त्यामुळे ते दिले नको. टाइम फ्रेम मध्ये 7, 8, 10 दिवसामध्ये आपल्याला संपवावं लागेल. पण ते नाही देऊ शकत होतं जिथपर्यंत आपली टेक्निकल प्रोसेस होत नाही. बांधकाम विभागातच आहे. जिथपर्यंत आपली ही प्रोसेस ऍक्च्युली 2-1 महिना आधी व्हायला पाहिजे. लागते पण ते कसं आहे ते जे गुल्लक आहे त्याचे पैसे हेड नाही, पैसे पण आहेत आपल्याकडे त्या गुल्लक आपल्याकडे पैसे टेक्निकल प्रॉब्लेम झाला. हे घरामध्ये 2 महिने आधी व्हायला पाहिजे होतं ते आता या क्षणाला होतंय. ही आता प्रोसेस आपली रुटीन प्रोसेस असली पाहिजे. त्यामुळे मी सचिव मॅडमला त्यांना सांगतो की या वर्षी किती या
निविदा मंजूर करतो ज्यावेळेस, तेव्हाच त्या गोष्टीचा हेड आपण चेक करून घ्यायचा. पुढच्या वर्षी किती लागणार आहे त्या हेड चेक करून बजेटच्या घ्यायचा. वेळेला जरी डेटा सगळा निघला असता तरी म्हणजे ते झालं असतं. बजेटच्या वेळेस केलं पण ते काय ते सुधारित ओपनिंग बॅलन्स काय तो 31 मार्चलाच कळतो ना. ऐका ऐका त्यांचा प्रॉब्लेम आहे पण आपल्याला पेमेंट करता येणार नाही. जोपर्यंत सभागृह याला मंजुरी देत नाही तोपर्यंत पेमेंट करता येणार नाही. हा नाही ना, सगळं जो जो हे मायनस असेल ते पेमेंट आपण करू शकत नाही टेक्निकली. त्याची तरतूद पण नाही की पहिला पैसे द्यावे आणि नंतर ईडी ऑपरेशन करावं अशी तरतूद देखील नाही. त्यामुळे ते आपलं तुम्हाला काय काय पाहिजे सांगा, आम्ही ते लगेच देऊ. आता तो तातडीचा विषय म्हणून आपण सभागृहात घेऊ. आपण विनंती करू सभागृहाला तुमच्या 20 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत मला वाटतं आपला होऊन जाईल. तर पुढच्या स्टँडिंग पर्यंत तुमची माहिती उपलब्ध करून द्या जेणेकरून विनियोजनाचा आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी स्थायी समिती तयार करून सभागृहाला मंजुरीला पाठवेल. सन्मान्य कॅबो साहेब, सन्मान्य कॅबो साहेब, ज्या ज्या अतिशय म्हणजे एमर्जन्सी आहे त्या डिपार्टमेंटला कोणता जास्त किती निधी लागणार आहे सर्व सविस्तर माहिती द्या. पण साहेब सांगतात त्या पद्धतीने आपण हा सविस्तर माहितीसाठी विषय स्थगित ठेवू आणि पुढील लवकरच येणाऱ्या महासभेला तो विषय आपण पुढे सादर करू आणि त्या पद्धतीने जेवढं त्या हेडला आपण आवश्यक आहे त्या हेडला आपण हे करून घेऊ आपण म्हणजे तिकडं आधार करून घेऊ. कारण वृक्ष प्राधिकरण आहे, आरोग्य डिपार्टमेंट आहे, असे जे एमर्जन्सी आहे त्या पाणी पुरवठा आहे. एडिट किया है, एडिट नहीं किया। ओके है ना, ओके नहीं क्योंकि शुरुआती रोड ना सही नहीं। आज आपल्यासाठी आज मला काल परवा कळालं मी लगेच तातडीचा विषय त्या ठिकाणी टाकला. आपल्यासाठी हा दिवस शून्य काय म्हणजे आपल्याकडे हा विषय पहिल्यांदा आला आपल्या समितीकडे. त्यांच्यासाठी जुना होता कोणाकडे कॅफोन वगैरेसाठी. ते 2 महिने आधी आपल्याला सांगितलं असतं 2 महिने आधी आपण विनियोजन त्यांना करून आपल्या माहिती सर्वांच्या माहिती करायला सांगतो. ही बातमी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी माहिती जशी मिळाली तत्काळ त्यांनी कॅम्पस साहेबांना बोलून घेतलं. कारण शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं कामाचं चांगलं नियोजन चालू आहे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला त्यांच्या बिलापासून वंचित राहता येऊ नये म्हणून तात्काळ हा विषय आपण घेतलेला आहे. लवकरात लवकर याची अंमलबजावणी आपण करू. अजून आणि आता ही एमर्जन्सीसाठी आपण मॅडम आपल्याला मागवलेली आहे. आता नंतरच्या याच्यामध्ये आपण देऊ. याची माहिती येणाऱ्या मीटिंग मध्ये लवकरात लवकर द्यावी. त्याच्यानंतर पुढील महासभेला हा विषय जाईल. तर
अशी ही सर्व विषय झाल्यानंतर सर्वांमध्ये सभा बैठक संपली अशी जाहीर करतो. मीटिंगच्या रजा या ठिकाणी रजेचा सचिव मॅडमनी माहिती दिली आहे, स्पेसिफिकेशन दिले फक्त, त्याचं प्राइस किंमत पण द्या जरा आणि नंबर पण नाही दिले. द्या पुढच्या सभेच्या आधी देऊन टाका मला. सभा संपली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद.